अनैतिक संबंधाच्या आहारी गेलेली बाई आणि तिने वासनेपोटी कित्येक खालच्या थराला जाऊ शकते, किती खालच्या थराला जाऊ शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या घटनेत नागेश हा फक्त महिन्यात 5 वेळा शारीरिक संबंध बनवायला, नागेशला 5 वेळा शारीरिक संबंध बनवायला लावायचे, बदल्यात त्याला 2 महिन्यात 25 लाख रुपये व 10 लाख रुपयाची एक कार गिफ्ट म्हणून दिलेली आहे. आणि पुढे जे घडलं ते नागेशलाही माहीत नव्हतं. ते म्हणजे नागेशच्याही जीवनात ह्याचा उल्लेख झाला नव्हता. नागेशलाही ह्याची काही कल्पना नव्हती. आणि ही मन हलवून टाकणारी घटना आहे. आणि ही जबलपूर जिल्ह्यातील कोमल ऋषभ वय 35 च्या महिलेला नागेश बसंत वय 26 या तरुणाशी 2 महिन्यापूर्वी फेसबुकवर सोशल मीडियावर चॅटिंग झालेली आहे. त्यांचं सोशल मीडियावर हे जुळलेलं आहे, ओळख झालेली आहे. आणि नागेशला तिने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं आहे. आणि नागेशची परिस्थिती खूपच बिकट आहे, खूपच गरीब आहे ह्याच्यातनं. आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून नागेशला फक्त यूज करून घ्यायचं होतं. त्याला हे वासनेच्या आहारातनं म्हणजे वासनेच्या ह्याच्यातनं त्याने त्याला जवळ केलेलं आहे. आणि नागेशची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे नागेशलाही तो उत्तम पर्याय वाटला. नागेशची परिस्थिती खूप गरीब आहे म्हणून त्याने ते ॲक्सेप्ट पण केलं. आणि त्याच्यावर खोटं म्हणजे ती महिला खोटं प्रेमाचा एक हे करत होती. आणि त्याच्यानंतरनं ती महिला एक ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होती. आणि नागेशला त्यांनी राहण्यासाठी तिथं जबलपूरमध्ये एक घर घेऊन दिलं. आणि घर घेऊन दिलं कारण ह्या कारणासाठी दिलं की त्यांची सतत वारंवार भेट व्हावी म्हणून हे घर घेऊन दिलेलं आहे. आणि नागेचा खाण्यापिण्याचा सर्व खर्च ती महिलाच उचलत होती. म्हणजे महिलेकडेच होता तो नागेचा सर्व खाण्यापिण्याचा खर्च होता तो. ह्या ज्यावेळेस नागेचं स्टेटमेंट बँक अकाउंट पोलिस चेक करतात त्यावेळेस त्यांना हे आढळून आलं की कोमलच्या खात्यातून त्याच्या खात्यावर ट्रान्झॅक्शन झालेलं 25 लाख हे असं मोठे मोठे व्यवहार झालेले त्यांना आढळून आलं. आणि पैशाच्या लालसेपोटी नागेश हे काम करायचा. आणि त्याची परिस्थिती आता 10 वेळा मला म्हणावं लागतं परिस्थिती गरीब आहे, तर परिस्थिती गरीबच होती. त्यामुळे तो पैशाच्या लालसेपोटी नागेश ह्या एवढ्या खालच्या नीच पातळीच्या कामाला त्यांनी मान्यता दिली. आणि पैसा पण भरपूर मिळत होता म्हणून त्याला हे शॉर्टकट मार्ग समोर दिसला. आणि तो नागेश त्या महिलेची जी शारीरिक गरज होती तो भागवण्याचा तंतोतंत म्हणजे पुरासा म्हणजे हे करत होता, पूर्ण हे करत होता. नागेश तिला तृप्त करण्यासाठी भरपूर कसरत करत होता, खूप मेहनत करत होता. आणि 15 जानेवारीला नागेशसोबत जे घडलं ते मन हादरून टाकणारी घटना आहे. आणि पुढं चालून 20 जानेवारीला प्रोग्राम ठेवलेला आहे ह्या महिला कोमलच्या घरी 20 जानेवारीला म्हणजे कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि कार्यक्रमाच्या त्या 20 जानेवारी पुढं राहिलेली आहे 5 दिवस अगोदर. तर ती महिला 15 जानेवारीला नागेशला म्हणजे ते फोन करून सांगते की
20 जानेवारीला माझ्या घरी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, मोठा कार्यक्रम आहे. तर मला ह्या 4-5 दिवसात मला वेळ गावणार नाहीये. तर आपण आज तुम्हाला भेट आणि आपण भेटून शरीर संबंध बनवू. त्यासाठी त्यांनी पिंकी रेस्टॉरंट ह्या हॉटेलमध्ये, ह्या लॉजमध्ये त्यांनी भेटायचं ठरवलेलं आहे. आणि नागेश हा दुपारी दोघंजण 2च्या सुमारास, दुपारी अंदाजे टायमिंग 2च्या सुमारास ते दोघंही हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी तिथून रूम बुक केली आणि तिथं त्यांनी शरीर संबंध बनवले. आणि त्यानंतरनं 4 वाजता जेव्हा लॉजच्या बाहेर ते दोघंही आले आणि निघताच समोर अचानक तिचा पती, कोमलचा पती धीरज वृषभ हा उभा होता. त्याने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात नागेशला मानेवर गोळी लागून तो जागीच मृत्यू पावला. आणि कोमलवरतीही गोळीबार करणार तेवढ्यात कोमल गॅलरीतून उडी मारून फरार झालेली आणि तिला पण थोडीफार दुखापत झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं एक वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड तो असतो. तो विवेक म्हणजे कोमलच्या पतीला त्याला धरतो पाठीमागनं आणि त्यातच पोलिसांना फोन केला जातो. आणि पोलिसांना फोन केल्यानंतरनं पोलिस येतात आणि तो सिक्युरिटीच्या गार्डच्या ह्याच्यातनं पण सुटतो आणि त्या कोमलच्या पाठीमागं जायला लागतो. तेवढ्यात पोलिस येतात आणि पोलिस आल्यानंतरनं हे कोमलचा पती त्याला धरून त्याचा मुसका आवळतात आणि धीरजच्या मित्राने धीरजला फोन करून सांगितलेलं आहे की ह्या रेस्टॉरंटमध्ये आहेत, लॉजमध्ये आहेत. आणि तिथं त्यांचा एक माणूस काम करत होता. तर त्यांच्या ह्याच्यातला काय म्हणतात एक मित्रमंडळातला. तर तो तिथं काम करत असताना त्याने हा फोन करून सांगितला की तुझी पत्नी आणि इतर कोणतरी अजून एक जण इथं लॉजवर आलेला आहे. आणि अशातच धीरजला राग अनावर होतो आणि धीरज हा बंदूक घेऊन येतो तिथे आणि त्यातूनच हा प्रकार सगळा घडलेला आहे. तर माझा हा सांगायचा उद्देश म्हणजे काय आहे की तुम्ही शॉर्टकटने थोडक्यात पैसा कमावण्याच्या पैसा कमावण्याच्या मार्गातनं तुम्ही मृत्यूच्या दारापर्यंत तुम्ही पोहोचून जा. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे मोठे लोक आहेत त्यांना तुमच्या जीव गेल्याशिवाय काही त्यांना हे वाटत नाही. ते त्यांच्या पैशाच्या जीवावर काही करू शकतात आणि हे कलियुग आहे. तर मी म्हणतो तुम्ही सतर्क राहा, सुखी राहा. आणि जे पण हे जेवढं कृत्य घडले ह्यातनं एकच मला ध्यास मिळतो की तुम्ही शॉर्टकटनी जास्त पैसे कमावण्याच्या मार्गात जाताल तर तुम्ही पण 12च्या भावात जाता. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही असल्या नादाला लागू नका. आणि ह्या कथेतनं फक्त एकच उद्देश आहे. ह्याच्या पाठीमागं भरपूर असे किस्से घडलेले, पण ही कथा मला सांगावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला ही तुमच्यापर्यंत शेअर करतोय. आणि मी तुमचा जास्त वेळ पण नाही घेतलेला. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मी इथं तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.